सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं डे 2 मध्ये। जसं की तुम्ही पाहिलं डे 1 मध्ये आम्ही मरळक येथे मंदिराची सफाई वगैरे केली आणि आम्ही रॅली पण काढली होती। तसंच त्याच प्रकारे आज आहे डे 2 आणि आज महिलांचं हेल्थ चेकअप वगैरे होणार आहे। त्याच्यासोबतच आम्ही गावामध्ये सर्वे सुद्धा करणार आहोत। तुम्हाला सगळं पाहायला मिळणारच आहे। तर चला तर मग पाहूया काय काय होणार आहे, काय काय नाही ते। चला तर गाईज, आता थोड्याच वेळामध्ये इथं बस येणार आहे आणि आम्ही निघणार आहोत। आता वाजलेत 8, बस येईल 8:30 पर्यंत। त्यानंतर आम्ही तिथे जाणार आहोत। तर मग जाऊन तिथे नाश्ता वगैरे करून बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। तर बने रहे हमारे साथ। इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात इथं कार्यक्रम स्टार्ट होणार आहे नाश्ता वगैरे करून। तर गाईज, तुम्ही इथे पाहू शकता महिला आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात झालेली आहे। विनंती करतो की आपण डॉक्टर दादासाहेब साहेबांचा सन्मान करावा। अशा प्रकारे आजच्या दिवसाचा एंड झालेला आहे। तर आम्ही सगळ्यात आधी शिबिर ठेवलं महिलांसाठी, त्यानंतर ड्रामा वगैरे प्ले केला आणि खूप सारे कार्यक्रम झाले जसं की तुम्ही पाहिलं ब्लॉगमध्ये। आता अशाच प्रकारे आमचा तिसरा दिवस पण बाकी आहे, जे सॅटर्डेला आहे। आम्ही जाणार आहोत परत मरळकला। तर तिसरा डेचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल। सो बाय बाय। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर गेल्या 7 दिवसापासून आमचा NSSचा कॅम्प चालू आहे। गेल्या 7 दिवसापासून आमचे जे बॉईज आहेत NSS कॅम्पचे, ते सोशल वर्क देत आहेत मरळक येथे। त्यांनी गौरक्षण येथे लसीकरण केलं, मंदिराचं परिसर साफ केलं, खूप सारे चांगले कार्य केले। त्यासाठी बॉईजचं खूप खूप अभिनंदन। आणि आमच्या जे गर्ल्स आहेत ते काही रिझन्समुळे तिथं स्टे करू शकल्या नाही, तरी पण 3 दिवस आमच्या गर्ल्सनी कॅम्प अटेंड केला। आज आमचा 3rd डे आहे कॅम्प येथे आणि बॉईजचा 7th डे आहे आणि आमच्या या कॅम्पचा लास्ट डे आहे इथे। तर तिथे आज खूप सारे प्रोग्राम होणार आहेत। तर आपल्याला ते पाहायलाच मिळतील। थोड्याच वेळात इथे बस येणार आहे आणि आम्ही सगळे जाणार आहोत। चला तर मग पाहूया की आज आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। आता बस आलेली आहे, आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि थोड्याच वेळात निघणार आहोत। तर गाईज, आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की आमच्या मुली आता नाश्ता करून कामाला लागलेल्या आहेत। साफसफाई इकडे चालू आहे। अशाच प्रकारे तुम्हाला अजून खूप काही ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहेत। हमारा भारत तर अशा प्रकारे मंदिराचं परिसर एकदम चकाचक केलेला आहे आमच्या NSS मेंबर्सनी। तर अशा प्रकारे इथे क्लिनिंग चालू आहे। तर गाईज, अशा प्रकारे आमचा हे 7th डे पण कंप्लीट झालेला आहे एकदम सक्सेसफुली। खूप छान इथे कार्यक्रम झाला आणि आता आपण सगळ्यांचे रिव्ह्यू घेणार आहोत। चला तर मग। तर आपल्यासोबत आहे सूर्यनारायण आणि आता हे आपल्याला रिव्ह्यू देणार आहेत कॅम्पच्या बाबतीत। कॅम्पमध्ये फुल एन्जॉय आणि मस्ती केली आम्ही 7 दिवसांमध्ये। खूप बरं वाटलं, बस झालं एवढं काय। कॅम्पमध्ये मला वाटलं होतं काही टाइमपास होणार, पण एक नवी आदत शिकली सगळे लोक सगळे मिळून। तर आता आपल्यासोबत आहे शिवम भैया, ते आता आपल्याला रिव्ह्यू देणार आहेत की त्यांचे 7 डेज इथं कसे गेले काय। तर पहिल्या दिवशी आम्हाला थोडा त्रास झाला थंडीचा, मग नंतर आम्ही शाळेमध्ये झोपायला गेलो जिल्हा परिषदमध्ये, तर त्या 7 दिवसाचं काहीच वाटलं नाही आम्हाला।
मला वाटलं होतं माझं गाव जवळ आहे, तर करमना गेलं तर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरला ऑफिस जाईल. पण इथे मस्त जीव लागला मित्रांसोबत, काही नवीन मित्र झाले आणि शाळेमध्ये ज्याच्यासोबत नाही जमायचं त्यांच्यासोबत सुद्धा जमायला लागलं. सगळ्यांनी आम्ही एकजुटीने काम केलं आणि विविध कार्यक्रम होते आमच्या मनोरंजनासाठी. मार्गदर्शक येऊ लागले, मस्त व्याख्यान देऊ लागले, जीवन कसं जगायचं याचा अर्थ सांगू लागले. म्हणून आम्हाला 7 दिवसांचं काहीच वाटलं नाही. आता आहेत आपल्या NSS कॅम्पचे मेंबर्स जे आपल्याला आता रिव्ह्यू देणार आहेत की तुमचे 7 दिवस कसे गेले, तुम्ही काय केलं ते सर्व सांगा. पहिल्या दिवशी आम्ही यशवंत कॉलेजवरून इथे आलो. इथे मरळकला आल्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे पहिला दिवस आमचा असाच गेला, म्हणजे सामान वगैरे लावण्यामध्ये, आणि त्या रात्री आम्ही थंडीमध्येच झोपलो. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीपासून कामं वगैरे करायला चालू केलो. तर आम्ही श्रमदान केलं, त्याच्यानंतर झाडांना माती वगैरे टाकली, त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं, वापस थोडंसं काम वगैरे केलं. म्हणजेच असं झाडून वगैरे काढणे, इकडचं पाणी झाडांना टाकणे, झाडं लावणे इत्यादी आम्ही कामं केले व अनेक कामं केली. आता ते जर सांगत बसलो तर खूप मोठा होईल. त्याच्या पुढे तुम्ही त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून उद्बोधन सत्राचा कार्यक्रम सुरू झाला होता. सकाळचं एक शेड्यूल ठरलेलं होता. सकाळी स्वच्छता अभियान करायचं आणि मंदिराचा जो आसपासचा परिसर आहे तो झाडून घ्यायचा. त्यानंतर उद्बोधन सत्राचा कार्यक्रम होता. त्यामध्ये रोज गेस्ट येत होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्यानंतर रात्री 8ला साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये अनेक कवी येत होते, कथाकार येत होते, मिमिक्री आर्टिस्ट येत होते, ते आम्हाला मनोरंजन करत होते. त्यानंतर आम्हीही त्या ठिकाणी कविता सादर केल्या. आमच्या खूप काही गोष्टी या ठिकाणी NSSमध्ये आम्ही केल्या. म्हणजे चांगला अनुभव आला NSSमध्ये. त्यानंतर आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो आणि एकतेने राहिलो. दादाजी आपल्याला 7 दिवसाच्या कॅम्पचा रिव्ह्यू देणार आहेत. जी अस्सलाम वालेकुम, मेरा नाम श्रीकांत आहे. तो या कॅम्पमध्ये मला एवढं समजलं की सगळ्यांच्या सोबत राहायचं. इथं धर्म जातपात हे सगळे लोक विसरून जाते. आणि एक नाही का महत्त्वाचं म्हणजे इथं आम्हाला काय भेटते ते असं आहे की झालं आपल्यासोबत आता ज्ञानदीपक जुळलेला आहे. आता ज्ञानदीपक 7 दिवसाचा रिव्ह्यू देणार आहे. भेटले त्याच्यामुळं आमची स्टेज करेज वाढले. आणखीन आम्ही काय केलं, आम्ही पुरं मंदिराचा परिसर साफ केला व या गावामधल्या आम्ही समस्या हे केल्या, ऐकून घेतल्या. 7 दिवस राहून गावातल्या ज्या अडचणी ते नोटीस केलं, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तुझं मत काय? यासाठी आम्ही एका डायरीमध्ये आमचा मित्र ऋतुराज त्याने लिहिलेला आहे. ते डायरी आम्ही आमच्या प्राचार्य सरांकडे व आमच्या NSS अध्यक्ष इंगोले सरांकडे देणार आहे. तर या 7 दिवसामध्ये तू काय काय शिकलास आणि तुला मजा आली का? या 7 दिवसामध्ये मी पहिली गोष्ट काय काय शिकलं माहिती आहे का? एक तर जेवायला बनवायला शिकल्या. मी दोन दिवस किचनमध्ये काम केलं. 2 दिवसात मला मग मी इकडे आलो काम करायला, कारण की एकच किचनमध्ये मला काम आवडलं नाही. 7 दिवसामध्ये मजा आली. सोशल वर्क करायला खूप मजा आली. खरं तर सोशल वर्क केला पाहिजे ते माणसं. 7 दिवस या गावामध्ये राहिलेला आहात, तर तुम्हाला या गावामध्ये काय युनिक पाहायला मिळालं? या गावामध्ये इथं एक गौशाळा आहे. त्या शाळेमध्ये 104 गायी आहेत आणि 104 गायीचा NSS तर्फे कॅम्प होता आमचा. तर इथं वेटरनरी डॉक्टर आलते, तर आम्ही त्या गायीचा उपचार केला. आणखीन तसं तिथं समोर मेंढ्या पण होत्या. मेंढ्या 100 होत्या. 100चा उपचार करण्यात आला. त्याच्यामधून एक गाय तर पुरी डेड झाली होती. ते तर म्हणलं होतं, ते तर माणूस म्हणलं ती गाय आता मेली म्हणलं. मग त्या गायला डॉक्टरांनी बघून तिचा सही उपचार करण्यात आला. ती आता जिथे जागती गाय आपल्या कॅम्पमधून तिचा उपचार करण्यात आला. हो. तर गाईज ऐका, किती चांगली गोष्ट आहे की NSSच्या कॅम्प थ्रू एका गायचं प्राण वाचलेले आहे तिथं. तर खूपच तुमचं अभिनंदन, तुम्ही एवढे चांगले काम केले. थँक्यू. तर आता आपल्यासोबत आहेत सोनटक्के सर आणि हिंगोले सर. सर, आपण 7 दिवसचे कॅम्प कसा गेला, काय दिनांक 5 तारखेला आम्ही मरळक या गावी आलो. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे 7 दिवसाचा NSSचा कॅम्प असतो हे तुमच्या सर्वांना माहीतच आहे. या अगोदर सरांनी सुरुवातीच्या 2 दिवसात काय झालं ते सांगितलेलं आहेच. त्यानंतर काय झालं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. 3ऱ्या दिवशी आम्ही महिला आरोग्य तपासणी शिबिर घेतलं. त्यानंतर सोबतच
पशु तपासणी शिबिरसुद्धा घेतलं, ज्यामध्ये गावकऱ्यांनी बराचसा फायदा घेतला, बराचसा गावकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. पशु तपासणी शिबिरमध्ये जवळपास 200 शेळ्या आणि जवळपास 100 गाई म्हशी इतक्या प्राण्यांची आणि शेळ्यांची तपासणी, लसीकरण व औषधी जे काय आहे ते गावकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. सोबतच महिला आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नांदेडच्या प्रसिद्ध डॉक्टर उमरेकर मॅडम या आपल्यासोबत उपस्थित होत्या, आपल्यासाठी उपस्थित होत्या, गावकऱ्यांच्या सेवेत होत्या आणि ज्या सेवेचा लाभ या गावातील जवळपास 80पेक्षा जास्त महिलांनी घेतलेला आहे. म्हणजे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या ह्या दोन्हीही शिबिरांना मिळालेला आहे. सोबतच या व्यतिरिक्त आम्ही वृक्षारोपणासारखे कार्यक्रम घेतलेत. रोज सकाळी वेगवेगळे श्रमदानाचे कामं आम्ही घेत होतो. इथे या गावातील जिल्हा परिषद जी शाळा आहे त्या शाळेच्या अवतीभोवती जे झाडं आहेत ते झाडे लावण्यासाठी किंवा ते झाडे जगवण्यासाठी आम्ही जवळपास फार मोठ्या प्रमाणात काळी माती तिथे टाकण्याचं काम केलेलं आहे. सोबतच रोज सकाळी 1 ते 1.5 तास किंवा 2 तास आम्ही या गावाची सभोवतालचा परिसर स्वच्छसुद्धा केलेला आहे. आणि सोबतच रोज विद्यार्थ्यांची सुरुवात ही योगा या कार्यक्रमाने होत होती. म्हणजे योगासनं झाल्याच्या नंतरच आमच्या सगळ्या दिवसांची सुरुवात होत होती. तर जवळपास आज आपल्या ह्या 7 दिवसीय शिबिराचा समारोप कार्यक्रम झालेला आहे, ज्यासाठी विद्यापीठाचे रासेय संचालक करजगी सर स्वतः उपस्थित होते. सोबतच समन्वयक NSS हे इतर एवढ्या एक मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तरी अशा पद्धतीने आजचा हा कॅम्पचा आज समारोप झालेला आहे. जाताना आम्हाला थोडंसं जड वाटत आहे की गावात राहून आम्हाला बऱ्यापैकी आनंद होत होता, मजा येत होती, कारण आपण सगळे शहरात राहतो आणि गावचा अनुभव आम्हाला फार चांगला वाटत होता. आणि गावचं जीवन, गावची ही दिनचर्या, रोजचं जे काही काम करून जे आम्हाला आनंद मिळत होता, आमच्यासोबत विद्यार्थ्यांनासुद्धा ते आम्हाला एकंदरीतच फार चांगला अनुभव या कार्यक्रमातून मिळालेला आहे. आणि आज या कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. एक मिनिट म्हणतो. आणि हे 7 दिवसीय कॅम्प यशस्वीरित्या पार पडला असं मी कार्यक्रमाधिकारी नात्यानं जाहीर करतो. प्रकारे आजचा आपला दिवस संपलेला आहे. यशवंत महाविद्यालय फ्युचरमध्ये असे कॅम्प घेत राहील आणि गावकऱ्यांना याचा लाभ होत राहील. थँक्यू सो मच.